नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 13 जुलै 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रजत शर्मा। तर बघा, जुलै 2024 मध्ये न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून रजत शर्मा यांची निवड करण्यात आली आहे। तर हा निर्णय 9 जुलै 2024 रोजी झालेल्या NBDAच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। तर रजत शर्मा हे कोण आहेत बघा, तर रजत शर्मा हे इंडिया टीव्हीचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक आहेत। तर रजत शर्मा यांची न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, पिच ब्लॅक सराव 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये पिच ब्लॅक सराव 2024 आयोजित करण्यात आलेला आहे। तर बघा, हा ऑस्ट्रेलियातील द्विवार्षिक बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव आहे। पिच ब्लॅक 2024 सराव 12 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान होणार आहे। तर बघा, 2024 मध्ये हा सराव ऑस्ट्रेलिया या देशामध्ये होणार आहे। हा द्विवार्षिक बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव आहे आणि कालावधी आहे 12 जुलै ते 2 ऑगस्ट 2024। तर या सरावात 20 देश सहभागी होणार आहेत। या सरावात भारतीय हवाई दलाचे सुखोई 30 हे MKI लढाऊ विमान सहभागी होणार आहे। तर सराव पिच ब्लॅक ही रॉयल ऑस्ट्रेलियन वायुसेनेची आंतरराष्ट्रीय संलग्नता मजबूत करण्यासाठी आणि सहकार्य वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण उड्डाण क्रियाकल्प आहे। तर पिच ब्लॅक सराव 2024 हा ऑस्ट्रेलियामध्ये 12 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान होणार आहे। नेक्स्ट आहे, वेलनेस ब्रँड हुप मध्ये गुंतवणूकदार आणि ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोण सामील झाली आहे? तर याचे उत्तर आहे PV सिंधू। जुलै 2024 मध्ये ऑलिम्पियन PV सिंधू वेलनेस ब्रँड हुप मध्ये गुंतवणूकदार आणि ब्रँड अँबॅसेडर म्हणून सामील झाली आहे। 2022 मध्ये स्थापित हुप सक्रिय जीवनशैलीसाठी स्वतःला भारतातील पहिला निरोगीपणा ब्रँड म्हणून ब्रँड करते, जे प्रभावी वेदना, झोप, तणाव आणि कसरत यांना सामोरे जाण्यासाठी निरोगीपणा उत्पादनांच्या श्रेणीवर लक्ष केंद्रित करते। याचे मुख्यालय गुरुग्राम येथे आहे। नेक्स्ट आहे, बिमस्टेक परराष्ट्र मंत्र्यांची दुसरी बैठक कोठे झाली? तर नवी दिल्ली या ठिकाणी झाली। बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन म्हणजेच बिमस्टेक परराष्ट्र मंत्र्यांची दुसरी बैठक 11 जुलैपासून सुरू झाली। तर ही बैठक नवी दिल्ली या ठिकाणी सुरू झाली। तर 11 आणि 12 जुलै 2024 रोजी झालेल्या कार्यक्रमात S जयशंकर यांनी बिमस्टेक समकक्षांचे आयोजन केले। तर पहिली बिमस्टेक परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक बघा 2023 मध्ये बँकॉक थायलंड येथे झाली होती आणि दुसरी बैठक भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे। बिमस्टेक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सुरक्षा, कनेक्टिव्हिटी, व्यापार आणि गुंतवणूक, लोक संपर्क इत्यादी क्षेत्रातील विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली। बिमस्टेक हा बहुआयामी सहकार्यासाठी 7 दक्षिण आणि आग्नेय आशियाई देशांचा समूह आहे। तर बघा, या 7 देशांमध्ये बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड या 7 देशांचा समावेश आहे। नेक्स्ट आहे, कृषी नेतृत्व पुरस्कार 2024 मध्ये कोणत्या राज्याला फलोत्पादनातील सर्वोत्तम राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नागालँड। कृषी नेतृत्व पुरस्कार 2024 मध्ये नागालँडला फलोत्पादनातील सर्वोत्तम राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे। नागालँडला फलोत्पादनाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण धोरणे आणि रणनीती अंमलात आणण्याच्या अपवादात्मक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। 15वी कृषी नेतृत्व परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती। नागालँडने नागा मिरच्या, नागा ट्री टोमॅटो आणि नागा स्वीट काकडी या 3 बागायती पिकांसाठी GI नोंदणी यशस्वीपणे मिळवली आहे, म्हणजे GI टॅग मिळवलेला आहे। कृषी नेतृत्व पुरस्कार हा वार्षिक पुरस्कार असून तो 2008 मध्ये सुरू झाले आहेत। ते भारतीय शेतीच्या प्रगतीसाठी आणि ग्रामीण समृद्धी आणण्यासाठी लोक आणि गटांनी केलेल्या नेतृत्व आणि अपवादात्मक योगदानाचा सन्मान करतात। ग्रामीण, सामाजिक, पशुधन आणि कृषी विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे। तर कृषी नेतृत्व पुरस्कार 2024 मध्ये नागालँड या राज्याला फलोत्पादनातील सर्वोत्तम राज्य म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे, वैद्यकीय उपकरणांवरील माहितीसाठी मेडिकल डिव्हाइसेस इन्फॉर्मेशन सिस्टीम हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म कोणी सुरू केला आहे? तर जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केलेला आहे।
जुलै 2024 मध्ये वैद्यकीय उपकरणांवरील माहितीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने मेडिकल डिव्हाइसेस इन्फॉर्मेशन सिस्टीम हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केला आहे। याची रचना सरकार, नियामक आणि वापरकर्त्यांना निदानासाठी वैद्यकीय उपकरणे निवडण्यात, खरेदी करण्यात आणि वापरण्यात मदत करण्यासाठी केली गेली आहे। या प्लॅटफॉर्ममध्ये प्रजनन, माता, नवजात आणि बाल आरोग्य यासह विविध आरोग्य समस्यांचा समावेश असलेल्या 2301 वैद्यकीय उपकरण प्रकारांचा समावेश आहे। आरोग्य तंत्रज्ञानाच्या खरेदीसाठी राष्ट्रीय याद्या अद्ययावत करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरेल। WHO ने वैद्यकीय उपकरणांवर असे जागतिक भांडार विकसित करण्याची ही पहिलीच वेळ आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच राम बुक्सानी यांचे निधन झाले, ते कोण होते? तर बघा, ते भारतीय उद्योगपती होते। भारतीय उद्योगपती राम बुक्सानी यांचे 7 जुलै 2024 रोजी वयाच्या 83व्या वर्षी दुबई येथे निधन झाले। ते ITL कॉस्मॉस समूहाचे अध्यक्ष होते। 1985 मध्ये इस्टेट ड्युटी रद्द करण्यासाठी भारत सरकारला प्रभावित करण्याच्या भूमिकेमुळे ते भारतीय समुदायातील एक प्रसिद्ध व्यक्ती बनले। याशिवाय बुक्सानी हे 2000 ते 2008 पर्यंत इंडसइंड बँकेचे संचालकही होते। नेक्स्ट आहे, नुकताच एटना आणि स्ट्रॉम्बोली येथील ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे, तर ते कोणत्या देशात आहे? तर इटली या देशामध्ये आहेत हे। जुलै 2024 मध्ये इटलीच्या एटना आणि स्ट्रॉम्बोलीमध्ये स्फोट झाला आहे। या स्फोटामुळे कॅटानिया विमानतळ बंद करण्यात आले आहे। स्ट्रॉम्बोली ज्वालामुखी हा एक सक्रिय ज्वालामुखी आहे। हे सिसिली, इटलीच्या उत्तरेस लिपारी बेटावर आहे। याला भूमध्य समुद्राचे दीपगृह म्हणतात। तर माउंट एटना हा युरोपमधील सर्वात सक्रिय ज्वालामुखी आहे आणि जगातील सर्वात मोठ्या ज्वालामुखींपैकी एक आहे। नेक्स्ट आहे, नुकतीच आर्मी हॉस्पिटलचे कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर शंकर नारायण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। लेफ्टनंट जनरल शंकर नारायण यांची 10 जुलै 2024 रोजी आर्मी हॉस्पिटल दिल्ली सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांचे सर्वोच्च रुग्णालय कमांडंट म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर बघा, सशस्त्र सेना वैद्यकीय हे दिल्ली येथील आर्मी हॉस्पिटल हे सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांचे सर्वोच्च रुग्णालय आहे आणि या रुग्णालयाचे कमांडंट म्हणून लेफ्टनंट जनरल शंकर नारायण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि अत्याधुनिक संशोधनावर त्यांचा भर आहे। लेफ्टनंट जनरल शंकर यांनी नवी दिल्लीतून निओनॅटॉलॉजीमध्ये पोस्ट डॉक्टरेट सब स्पेशलायझेशन केले आणि लंडनच्या किंग्स कॉलेज हॉस्पिटलमध्ये बालरोग यकृत प्रत्यारोपणाचे प्रशिक्षणही घेतले आहे। नेक्स्ट आहे, पश्चिम बंगालमधील कुलगुरूंसाठी शोध आणि निवड समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उदय उमेश ललित यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। 9 जुलै 2024 रोजी भारताचे माजी सरन्यायाधीश उदय उमेश ललित यांची पश्चिम बंगालमधील कुलगुरूंसाठी शोध आणि निवड समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। ही नियुक्ती न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती KV विश्वनाथन यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केली आहे। या खंडपीठाने अध्यक्षांना एक किंवा अधिक विद्यापीठांसाठी स्वतंत्र किंवा संयुक्त शोध सह निवड समित्या स्थापन करण्याचा अधिकार दिला आहे। नेक्स्ट आहे, भारत आणि रशियाची 22वी वार्षिक शिखर परिषद कोठे झाली? तर रशिया ठिकाणी झाली। जुलै 2024 मध्ये भारत आणि रशियाची 22वी वार्षिक शिखर परिषद रशियामध्ये झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 22व्या वार्षिक शिखर परिषदेला हजेरी लावली। भारत आणि रशियाने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार $100 अब्ज पर्यंत वाढवण्याचे मान्य केले आहे। संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी युक्रेन भोवतीचा संघर्ष शांततेने सोडवण्याची गरज अधोरेखित केली। दोन्ही नेत्यांनी रशियाच्या सुदूर पूर्व प्रकल्पावरील सहकार्य विधानावरही सहमती दर्शवली आहे। भारत आणि रशियाने हवामान बदल, ध्रुवीय संशोधन, कायदेशीर लवाद आणि फार्मास्युटिकल प्रमाणपत्र आणि इतर मुद्द्यांशी संबंधित अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे। नेक्स्ट आहे, कोणत्या अंतराळ संस्थेने एरियन 6 रॉकेट प्रक्षेपित केले आहे? तर युरोपियन स्पेस एजन्सीने केलेले आहे। जुलै 2024 मध्ये युरोपियन स्पेस एजन्सीने आपले हेवी लिफ्ट रॉकेट एरियन 6 अवकाशात सोडले आहे। हे रॉकेट कायरो, फ्रेंच गयाना येथून प्रक्षेपित करण्यात आले। एरियन 6 ने त्यांच्यासोबत अनेक उपग्रहांसह 11 आंतरराष्ट्रीय पेलोड्स नेले आहेत, त्यात 2 कॅप्सूल देखील आहेत। हज समितीसाठी नोडल मंत्रालय म्हणून कोणत्या मंत्रालयाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। केंद्र सरकारने अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला हज समितीसाठी नोडल मंत्रालय म्हणून नियुक्त केले आहे।
तर हज समिती आता अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असेल। तर याआधी ती परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकारात होती किंवा अंतर्गत होती, त्यामुळे आता अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालयाकडून पदभार स्वीकारला आहे। म्हणजेच आता हज समिती ही अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणार आहे। नेक्स्ट आहे भारतातील पहिले तेल आणि वायू एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजेच ETF कोणी लॉन्च केले? तर ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड यांनी हे लॉन्च केलेले आहे। जुलै 2024 मध्ये ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने ICICI प्रुडेन्शियल निफ्टी ऑइल अँड गॅस ETF लॉन्च केले आहे। हे अग्रगण्य उत्पादन विशेषतः तेल आणि वायू क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणाऱ्या भारतातील पहिल्या एक्सचेंज ट्रेड फंडची ओळख करून देते। फंडाची रचना निफ्टी ऑइल अँड गॅस ट्रायच्या कामगिरीचा मागोवा घेण्यासाठी करण्यात आली आहे, जो या महत्त्वपूर्ण आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सूचीबद्ध कंपन्यांसाठी बॅरोमीटर म्हणून काम करतो। नेक्स्ट आहे सेहर क्रेडिट एज्युकेशन प्रोग्राम कोणासाठी सुरू करण्यात आला आहे? तर महिला उद्योजकांसाठी सुरू करण्यात आलेला आहे। 8 जुलै 2024 रोजी सेहर क्रेडिट एज्युकेशन प्रोग्राम भारतातील महिला उद्योजकांना आर्थिक साक्षरता, सामग्री आणि व्यावसायिक कौशल्यांसह सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आला। हा कार्यक्रम महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म आणि ट्रान्स युनियन सिबिल याद्वारे सुरू करण्यात आला आहे। अर्थव्यवस्थेत आणखी वाढ आणि रोजगार निर्माण करण्यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या आर्थिक साधनांपर्यंत पोहोचवण्यास ते मदत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।